नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर आज म्हटलं व्याप तितका संताप, म्हणजेच कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक. म्हणून झटपट आणि रुचकर असं काहीतरी बनवायला घेऊया म्हणून ही शिमला मिरच चिरून घेतली. अगदी बारीक साईजमध्ये कट करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ही मिरची आपल्याला चांगली लालसर रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. या शिमला मिरचीचं कसं आहे माहीत आहे का? देश तसा वेश, घरात अवेलेबल होती म्हणून घेतली चिरून आणि आता आपल्याला मध्यम आचेवर ही चांगली परतवून घ्यायची आहे. शिमला मिरची भाजत असताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि सतत परतत राहायचं आहे. आता आपल्या मिरचीला छानसं पाणी सुटेल, तुम्ही बघू शकता. पण सतत 7 ते 8 मिनटं परतल्यानंतर आपली आता मिरची पूर्णपणे भाजली गेलेली आहे. भाजल्यामुळे ती एकदम मऊ झालेली आहे आणि त्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आपल्याला दिसत आहे. आता बाजूला काढून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर जिरे मोहरी घालायची आहे आणि कांदा देखील लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण जगभरातील मसाले न वापरता अगदी घरच्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये ही शिमला मिरची बनवलेली आहे. बेडगी मिरचीचं लाल तिखट 2 चमचे वापरलेलं आहे आणि मिश्रण छानसं एकजीव करून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटानंतर परतल्यानंतर मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत आणि पुन्हा एकदा मिश्रण परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची बनवली ती चवीला उत्तम आणि रुचकर लागते आणि 1 भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल. मेन म्हणजे झटपट होते. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. मी तर म्हणते मुलांना तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी करून दिली तर ती मुलांना नक्की आवडेल. अशा पद्धतीने अगदी रुचकर, कमी साहित्यात, कमी मसाला वापरता ही भाजी आपण बनवलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.